मी बेसिकली GST कॅडरमधून आलेलो आहे. सेल्स टॅक्स म्हणजे जे ओरिजिनली सेल्स टॅक्स, मग व्हॅट आणि फायनली GST, तर या विभागांमध्ये माझं जास्त कालावधी गेलेला आहे. आणि नंतर जेव्हा माझं IAS मध्ये इंडक्शन झालं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होती, त्याच्यामार्फत जे इन सर्व्हिस लोक जे इतर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत असतात त्यांना ठराविक वर्षाच्या सर्व्हिस नंतर आणि तुमचे CR चांगले असतील तर त्याच्यानंतर एक संधी दिली जाते की परीक्षा आणि UPSC मार्फत इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामधून माझं IAS मध्ये इंडक्शन झालेलं आहे. IAS मध्ये इंडक्शन झाल्यानंतर मी CO जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर म्हणून काम केलं. तिथं बराचसा कालावधी कोविडच्या पिरियडमध्ये होता, त्यामुळे तिथं बरंचसं चॅलेंजिंग काम होतं कोविडचं सगळे हाताळणी. कारण औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर हा त्यावेळेला सुरुवातीला एकदम हॉट झोन होता, ते मी केलं. त्याच्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगरला MSCDCLला जॉईंट MD म्हणून काम केलं. तिथेही हेच रेव्हेन्यूचे विषय बऱ्यापैकी हाताळायला मिळायची संधी मिळाली. कारण तिथं सुद्धा मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा ज्याला RCI कन्झ्युमर म्हणतो, म्हणजे रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल कन्झ्युमर, 27 लाख कन्झ्युमर्स होते आणि त्याच्यापैकी फक्त 8 लाख लोक रेग्युलर बिलं भरत होते. एवढा मोठा तफावत होती. तर तिथे जेव्हा मी 1.5 वर्षाच्या कालावधी होतो तिथं आम्ही 8 लाखापासून 17 लाखापर्यंत पोहोचू शकलो. म्हणजे आम्ही तिथेही पूर्ण 100% नाही अचीव्ह करायला झालं, परंतु 8 लाखापासून 17 लाखापर्यंत ही एक मोठी अचीवमेंट होती की आमचं जे रेग्युलर पेमेंट इलेक्ट्रिसिटीचं भरण्याची लोकांमध्ये जी एक हे झाली, त्याच्यासाठी बऱ्याच योजना कराव्या लागल्या, बरेच एफर्ट्स घ्यावे लागले, काही टफ डिसिजनही घ्यावे लागले. तर हे सगळ्या सर्व्हिसचा पार्ट असतो, तो आम्ही त्यावेळेला केला. त्याच्यानंतर मी MD म्हणून MAIDCला कृषी उद्योगला होतो. तर कृषी उद्योगमध्ये पण आम्ही काही IT इनिशिएटिव्स केले होते ज्याच्यासाठी आम्हाला स्कॉच अवॉर्ड मिळालं. प्लस कॉर्पोरेशन हे नेहमीच प्रॉफिटेबल होतं, परंतु प्रॉफिटचं पर्सेंटेज एकदम कमी होतं. तर आमच्या काळामध्ये जे 7 कोटीचं प्रॉफिट होतं ते ऑलमोस्ट 35 आणि 45 कोटी इथपर्यंत प्रॉफिटेबिलिटी वाढली. त्याच्यासाठी पण आम्हाला असेच काही निर्णय घ्यावे लागले की जे तुमचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल. तुमचे जे, कारण शेवटी तो बिझनेस आहे, तर बिझनेसमध्ये आपण क्रेडिट देत असतो, बिझनेसमध्ये आपण क्रेडिट घेत असतो. या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅनेज केला, फायनान्सेस व्यवस्थित मॅनेज केले आणि त्याचा रिझल्ट आम्हाला प्रॉफिटेबिलिटीमध्ये चांगला दिसला की आमची प्रॉफिटेबिलिटी ऑलमोस्ट 5 टाइम्स वाढली. तर तसंच मला इथेही दिसतंय की इथेही फायनान्शियल डिसिजन्स घेण्याची खूप आवश्यकता आहे. पण एकच आहे की याच्यासाठी मला आपला पण, जनतेचा पण आणि लोकप्रतिनिधींचा पण सपोर्टची आवश्यकता राहणार आहे. कारण बऱ्याचदा कसं होतं की काही टफ डिसिजन घ्यायचे म्हणलं की कधी लोकांकडून त्याचा विरोध होतो, कधी लोकप्रतिनिधींकडून विरोध होतो आणि मग शासन स्तरावरती जाऊन या गोष्टी थांबल्या तर मग ह्याच्यातून मार्ग निघत नाही. इथे कसं होतं MAIDCला किंवा याला आम्हाला असा विरोध फार कशाचा झाला नाही, कारण आमच्या इंटरनल गोष्टी होत्या, फायनान्शियलशी रिलेटेड होत्या, बिझनेसशी रिलेटेड होत्या, इंडिपेंडेंटली आम्ही निर्णय घेऊ शकत होतो. परंतु इथं हे सगळं करण्यासाठी आपल्याला या लोकांचा सुद्धा सहकार्य, सपोर्ट, या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. पॉझिटिव्ह हे करावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, पत्रकारांना माझं हे नेहमी सांगणं असतं की खबर चटपटीत करायची असेल तर ती बऱ्याचदा निगेटिव्ह खबरच असते. पॉझिटिव्ह खबर द्यायची असेल तर मग तुम्हाला थोडीशी त्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. तर जी पत्रकारितेचा एक जो गाभा आहे तो असा असला पाहिजे की याच्यातून आपण एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकू. बऱ्याचदा कसं होतं, लोकांना वाचायला ज्या आवडतात आणि ज्या विकल्या जातात या गोष्टींवरती आपला फोकस थोडासा जास्त असतो. तर माझी आपल्या सगळ्यांना हीच रिक्वेस्ट राहील की जी दुसरी बाजू आहे तीही आपण तेवढ्याच पद्धतीने मांडली पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज येताना एखादीच बाजू मांडली जाते. तर याच्या संदर्भात प्रशासनाची पण काही बाजू आहे किंवा इतरही काही गोष्टी आहेत, तर तो एक बॅलन्स आपण साधावा हीच माझी आपल्याला विनंती राहील. सर आपके लेना चाहिए बोलते नहीं उसके ऊपर जास्त फ्रिक्वेंटली भेटत जाऊ. मी कदाचित हा ग्रुप कुठला तू जॉईन केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये मी फारसा ऍक्टिव्ह राहील असं मला वाटत नाहीये. कारण कसं होतं, पण फायनान्स पाशी येऊनच थांबतात गोष्टी. थोडीफार झाली याच्यामध्ये की आपण जे त्याचं हे केलंय ते सुद्धा प्रलंबितच आहे, म्हणजे पूर्ण तुम्हाला जाऊ शकलेलं नाहीये. ते कॉर्पोरेशन जरी असलं तरी ते कॉर्पोरेशन वेगळ्या पद्धतीचं होतं. तिथं काम करायचा जो इंडिपेंडन्स होता तो इथं असणार आहे की नाही हा प्रश्न आहे. मार्ग काढून ते बरोबर आहे, तोडगा निघावा अशी अपेक्षा आहे. प्राथमिक माहिती म्हणजे सध्या इथं
हॉट विषय कुठले आहेत, काय आहेत याच्या संदर्भामध्ये आणि कुठल्या एरियांवरती प्रायोरिटीनं काम करणं अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये. आपल्याला हॉट विषय कोणता वाटलाय? नाही, मला वाटलेले नाही, मला लोकांनी जे सांगितलेले ते हॉट विषय. पण आपल्याला काय याच्यात नेमकं कोणतं हे वाटतं का हा महत्त्वाचा आहे? सध्या जो पत्रकारांनी घेतलेला आहे विषय की जो घनकचरा व्यवस्थापन, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा सिव्हिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की जर तुमचं इथलं राहणीमान चांगलं पाहिजे असेल तर हे सगळं व्यवस्थापन योग्यरित्या होणं गरजेचं आहे. त्यामुळं तो विषय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जे काही अनियमितता किंवा इतर ज्या लोकांच्या कंप्लेंट्स आहेत, हा विषय एक वेगळा आहे त्याच्यामध्ये. असे काही विषय आहेत त्या संदर्भात. सर, अमरावती में स्वच्छता को लेकर बहुत बड़ी तकलीफ चालू है। ओनार कंपनी है, उसके कर्मचारी हर महीने स्ट्राइक करते हैं वेतन को लेकर, उससे पूरा काम ठप हो जाता है। उसके बाद में साफ सफाई नियमित रूप से हो नहीं रही। 15-15 दिन में नाली साफ होती है, सड़कें साफ करने वाले आते नहीं है सुबह, वो परमानेंट अधिकारी सुनते हैं, अधिकारियों की कर्मचारी सुनते हैं। सर, इसका कैसा सॉल्व होगा? नाही, याच्यासाठीच तो आढावा जो आहे तो त्याच्यासाठीच आहे की हे जे काही काम चाललेलं आहे, कारण तुम्हाला फील्डवरती उतरल्याशिवाय या गोष्टी कळणार नाहीत की किती कुणी काही जरी सांगितलं असेल तरी. तर यासाठी आता आम्ही नियोजन करत आहोत. अजून पूर्ण नियोजन झालेलं नाही आहे, पण वॉर्ड निहाय किंवा इतर ठिकाणी त्याच्या संदर्भात दौरे करणं किंवा ॲक्च्युअल काय कामकाज चालतंय फील्डवरती हे बघून मग त्याच्यानुसार पुढची ॲक्शन. प्रश्न आहे सर, कसं आहे हे तुम्ही जे कचरा डिटेलली हा न संपणारा विषय आहे, हां त्या चालतच राहणार. पण त्या व्यतिरिक्तही महानगरपालिकेचं जे आहे करेक्ट मुख्य स्रोत वाढवणं गरजेचं आहे. करेक्ट, तोही एक विषय महत्त्वाचा महानगरपालिकेच्या आहे. मार्केटचा विषय खूप पेंडिंग आहे. 1 रुपया स्क्वेअर फूट दराने मार्केट दिले गेले, बरोबर. त्याचं अजूनही झालं नाही. जर ते मार्केट प्रॉपर झालं तर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होईल. हा एक विषय आहे. सर, महानगरपालिकेमध्ये कोचिंग क्लासेस आहे, अवैध बांधकामं आहेत, लॉन्स आहेत, महानगरपालिकेच्या रस्त्यांवरची पार्किंग आहे. हे म्हणजे असं इतकं आहे का याला करेक्ट, हे सगळेच विषय कोचिंग क्लासेसचे अधिकारी जर त्याचे फायर ऑडिट नसेल, मग आपण कुठली घटना झाल्यावर जागा होतो, तर हे विषय सर आपले ते नोंदणी नाहीये, मंगल कार्यालयवाल्यांनी नोंदणी पण केली नाहीये. हे तर विषय असायला पाहिजे ना, ज्यातून आपले उत्पन्न होते. बिलकुल बिलकुल. मग अधिकारी जर ऐकत नसतील तर मग काही कारवाई पण होत नाही. मालमत्ता करायचा विषय आहे. हेही म्हणजे जिथून आपल्याला उत्पन्न स्रोत निर्माण व्हायचं, ऍटलीस्ट त्याच्यावर तरी काम व्हायला पाहिजे असं. बिलकुल, हे म्हणजे कसं आहे की आता मी जो आढावा घेत होतो त्याच्यामध्ये एक गोष्ट जी प्रामुख्याने दिसली की आपले आर्थिक स्रोत एकदम कमी आहेत आणि आपला जो खर्च आहे याचा आस्थापनाचा खर्च हा ऑलमोस्ट 54% जातो. आणि 54% जात असला तरी असं दिसतंय की रिक्त पदं खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे 2-2, 3-3, 4-4 हे आहेत. त्यामुळे आपल्याला ती जर रिक्त पदं भरायची असतील तर तुमचं आर्थिक बर्डन वाढत जाणार आहे. पण जर तुमच्याकडं रिसोर्सेस नसतील तर ह्या तुम्ही गोष्टी करू शकणार नाही. तर त्यासाठी प्रामुख्यानं आर्थिक स्रोत कशा पद्धतीनं वाढवता येईल ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती प्रायोरिटी राहील आमची. सर, काही विषय आमच्या स्तरावर प्रलंबित असतील, काही शासन स्तरावरती प्रलंबित असतील, काही कोर्टामध्ये प्रलंबित असतील. त्या सगळ्यांमधून मार्ग काढणं गरजेचं आहे. ते आता एक एक विषय घेऊ आम्ही हाताळायला. सर, अमरावती में 13 मंजिल स्थिति होगी. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणूनच म्हटलं की हे जे काही प्रश्न आहेत किंवा या काही अडचणी आहेत ते समजून त्याच्यावरती मार्ग काढावा लागेल. सर, नए शोरूम बनना चाहिए, लेकिन प्रत्यक्ष अभी भी हाही मुद्दा आहे सर. एक तर 10,000, 12,000 पगार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना. जर तेही जो काही ऑफिशियल पगार किंवा जे काही मिनिमम वेजेस देणं अपेक्षित आहे ते तर देणं अपेक्षितच आहे, हे पहिली गोष्ट. आणि दुसरं वेळच्या वेळी देणं गरजेचं आहे. की जर 3-3 महिने पगार होत नसतील तर शेवटी त्या लोकांचे ही त्यांच्याकडून तुम्ही काम करण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. तर यासाठी याचं नियोजन करणंच गरजेचं आहे. तर त्या नियोजनाचे अनेक भाग असतील की पगार वेळेवर करण्यासाठी काय करता येऊ शकेल किंवा मॅनपॉवर कमी जास्त काय करता आवश्यक आहे काय, या सगळ्याच गोष्टी त्याच्यात एकदा बघाव्या लागतील.